प्रश्न में कोण आहे दुसरा जगताचा करता कोण. तिसरा प्रश्न मोक्षाचं साधन काय. ज्ञानच मोक्षाचं काय. म्हणजे कर्म उपासना आहे. प्रत्येकाचं मत त्याच्यामध्ये आहे ना. कर्म हे चित्तशुद्धीचं साधन आहे. उपासना हे चित्ताच्या स्थिरतेचं काय साधन आहे. आणि अज्ञान निवृत्ती करता काय पाहिजे. ज्ञानच पाहिजे. समसमुच्चयवादी म्हणतो तिन्हीचा उपयोग आहे. कोणाचा. कर्म उपासना अधिक ज्ञान. नाहीतर मग काय होऊ शकत. एका पंखानं पक्षी उडू शकत नाही आहे ना. केवळ सेतूच्या दर्शनाने पाप निवृत्त होत नाही. केवळ जलसिंचने सुद्धा फळ येत नाही. त्याप्रमाणे कर्म उपासने बरं का कर्म उपासनेने फळ येऊ शकत नाही. मग काय पाहिजे. ज्ञानच पाहिजे. चाललेलं आहे. म्हणून समसमुच्चयवाद बरोबर नाही. कोणता वाद. क्रमसमुच्चयवाद. क्रमसमुच्चयवाद म्हणजे कर्माने चित्तशुद्धी, पुढे उपासनेने स्थिरता, ज्ञानाने मोक्ष. कोणता वाद म्हणतात. मग वेदांताचा कोणता वाद आहे. काय करे चाललेलं आहे. म्हणून मोक्षाचं साधन कोण आहे. ज्ञान. हेच उत्तर आहे. साधनाचा विचार चालला लागला नाही का. मी कोण आहे. सच्चिदानंद स्वरूप. चिदानंद रूपच. जगताचा करता कोण आहे. आपोआप होते का जगत. बरं आपली शक्ती आहे का. आहे ना. अभावातून जगत निर्माण होते का. दिसते याची. मग कोण मानावं लागतं. मग शेवटी सामर्थ्यवान कोण मानावं लागेल. जगताचा काय आहे तो. काय काय सामान्य माणसानं होत असते काय गोष्टी एवढ्या वेळ्या. त्याची शक्ती किती. आपल्या घरच्या दिव्यानं कुठे जगातला अंधकार नष्ट होतो का. मग जगाचा अंधकार नष्ट करण्याकरता कोणाची प्रार्थना करावी लागेल. ईश्वराची. ईश्वर तर दिसत नाही मानता का. कार्यावर नाही. वेदांत शास्त्रामध्ये ईश्वर किम स्वरूप आहे. नाही सांगताय. परोक्ष आहे. काय दिसत. पाप पुण्य कसं आहे. बरोबर. कशावरून शास्त्र सांगते. म्हणून त्याला प्रमाण कोण आहे. तस्मात् शास्त्रम. पाप पुण्य दिसत असते का माणसाला. दिसलं तर माणसाने काय केलं असं केलं नसतं. पुण्यही दिसत नाही. काय दिसत नाही. पापही दिसत नाही. शास्त्राने सांगितलेलं आहे. म्हटलं अमकं कार्य केलं तर काय होत असे. महापाप सांगतात. आता मानात नका म्हणून शास्त्र सांगते. सुरापानम महापाप. सुरापानम ब्रह्महत्या. हे महापापाचे काय केलेले आहे. साधनं सांगितलेले आहे. मग ते पाप जे झालेलं आहे ना जीवाकडून ते कर्माचा दंड काय बा. तुमची इच्छा असो अथवा नसो. मग तिने किती मोठा ब्रह्मदेव जरी असला केलेला पाप ब्रह्मदेवाला सुद्धा काय होत नाही. सुखात नाही. इंद्रा पडली बघे. चंद्र झाला. मग जगताचा करता कोण आहे. ईश्वर. मग तुझा ईश्वरच सर्व. भूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि. मग त्याची उपासना असते. एक कर्म जे आहे ना. एक
आपण जे काही कर्म करतो, गीतेमध्ये नाही का, कोणतं कर्म करावं, कसं करावं, काय सांगावं. तुमच्या ह्याच्यामध्ये 3रा अध्यायामध्ये कर्म विचार केला. किम कर्म किम कर्म हे. बरं, ते कर्म असं आहे, त्याचे बंध असतात, ते निवृत्त झाले पाहिजे. मग ते जे कर्म आहे ते ब्रह्मार्पण बुद्धीने करावं. कोणत्या बुद्धीने? म्हणजे कर्मातला बंध काय होऊन जाईल, निघून जाईल. काय म्हणून हे कर्म करायचं. कर्माचे प्रकार 3 असतात. म्हणजे शरीराकडून कर्म होतं, वाणीकडून काय होतं, मनाकडून काय होतं. 3 प्रकाराने काय होतंय. आपण जे प्रदक्षिणा करतो कोणतं आहे कर्म, भगवंताचं चिंतन करतो, वाणीचं कर्म आहे ना ते. वाणीचं बोलणं हे कोणाचं कर्म आहे? वाणीचं. वाणीच नव्हे तर काय बोलणार. वाणी पाहिजे ना. मन, वाणी आणि अंतःकरण, ते त्याला शरीर, वाचा आणि 3 पाहिजे ना. कर्म करण्याकरता काय पाहिजे? शरीर आहे पाहिजे. पुढे वाणीच्या द्वारा वाणी पाहिजे. वाणीत फुकटच असते का मनाच्या द्वारा? मनातच नाही तर आहे काय. एखाद्या माणसाच्या मनामध्ये आजच्या दिवस पाठाला जायचं नाही. मग शरीर काय करणार होतं? अगोदर कुठे यावं लागतं? मनात. एखाद्याला गुरुजीने सांगितलं, म्हटलं जा गोविंदरावला बोलावून एवढे रावसाहेब, त्याच्या मनात जायचं नाही. मग तो म्हणत असतो, एवढ्या लवकर काही साहेब काय उठत नाही. अरे लवकर उठतात की जा की. म्हणला कुत्रा आहे. मनात काय नाही, जायचं नाही. ते स्वामी महाराज सांगायचे म्हणतात. एखाद्या शिष्याला सांगितलं, म्हणलं अरे जा गोविंदरावला बोलावणार. म्हटलं ते घरी नसेल तर? बरं. मला देवाला जातो का? तर अगोदर कोणात यावं लागतं? मनात. नंतर कोणात येतं? क्रियेत येतं. मनातच नसेल तर क्रियेत येत नाही. अगोदर मनात होता. आपल्याला परीक्षा द्यायची असली अगोदर कुठं पाहिजे? मनात. आणि मग कुठं उतरते? इथंच नाही तर इथं काय उतरणार? काही पोरं असतात ना, की तुमचा वर्ग नाही, कुठली जरा दिसते बा. पेपर तपासायला गेलं तर काय श्री विठ्ठल, श्री विठ्ठल. अरे हो, अभंगाची परीक्षा होती ना का श्री विठ्ठलाची होती? म्हणला इथं काय पाठच नाही केलं काही. तेव्हा याचं कर्म असतं. ईश्वरार्पण बुद्धीने व्हावं लागतं. कोणत्या बुद्धीने? ईश्वरार्पण बुद्धीने. आमच्या गीतेमध्ये आहे ना, 4थ्या अध्यायामध्ये कर्म हे ब्रह्मरूप व्हावं लागतं. आहे काय? असं विचार कर्माने विचार केलेला आहे. हे कशा करतात आहे? देवाची आवश्यकता आहे. पण ज्ञानोत्पत्तीच्या पूर्व याची काय आहे आवश्यकता? चित्तशुद्धी करता कर्म, स्थिरते करता तिने घ्यायची. आता पुढे त्याची कशी आवश्यकता नाही ते सांगायचं. समोरच्या वादाचं काय केलं आपण? ज्ञात्याचे व्यवहार जे असतात ना, झालं का आपलं? कशामुळे होत असतात ते? ज्ञातापुरुष झाला म्हणजे काय? ब्रह्मज्ञान झालं म्हणजे काय बसून राहतो का? ब्रह्मज्ञान काय ते काहीच करू देत नाही का? भजनही करू देत नाही, चिंतनही करू देत नाही. आमच्यासारखे सगळे व्यवहार काय करतात? ज्ञात्याचे सुद्धा काय होतात? तोही नेत्रीप आहे. पश्यन, शृण्वन, स्पृशन, नशनन, संभसन, हे सगळे लावायचे. मग फरक कोणता आहे त्याच्यामध्ये? त्याचे सगळे ज्ञान झालेलं आहे. काय झालेलं आहे? हे पहा, एखादा
एखाद्या बाईचा मुलगा असो, एक पाच झाला आणि एक का झाला, बाई जेवायला वाढते आई, जेवणाची क्रिया काय दिसते, फरक कशात आहे, एक कोण आहे आणि एक काय झालेला आहे. मग तसंच आहे, आपण कोण आहोत, अज्ञानी, तत्ववेत्ता कोण आहे. क्रिया दोघांची कशी आहे, जेवण्यामध्ये काय अंतर आहे का. मग ज्ञात्याची क्रिया किंबहुना आपल्यापेक्षा चांगली असते. काय असते, ज्ञान आहे. मग ज्ञाताचे व्यवहार, मग ज्ञान झालेलं आहे. व्यवहार कसे काय होते, प्रारब्धानुसार. जसं जसं प्रारब्ध असेल, पडिले वळण मावत तो निराळा. आधी होती दासी, पट्टराणी केले, तिचे हिंडणे राहिना आणि मूळ स्वभाव आहे काय. आधी होता दोषी, ग्रामपती रे दासी, त्याचे पंचांग राहिना आणि मूळ स्वभाव काय का. आधी होता संत संघ, तुका झाला त्याचे भजन राहिना आणि मूळ स्वभाव. जाऊ द्या. मग प्रारब्ध ज्याचं जसं असेल त्याप्रमाणे प्रत्येकाचं प्रभात भिन्न भिन्न असते. काय नव्हे, पशुपक्षाचं सुद्धा काय. एक झाडावरचा पोपट आणि पिंड्यातला पोपट प्रारब्ध आहे की नाही. पिंड्यातला पोपट कसा आहे, परत म्हणता मालकाने टाकलं तर खायला, उडूनही जाता येत नाही आणि काही करता येत नाही. झाडावरचा पोपट, सगळे फळाची झाडं कोणाची आहे, त्याचीच आहे. पुण्यान पाप काय करावं लागतं, लावाच लागतं. प्रत्येकाचं पुण्य पाप. हे गावरान कुत्रे असते, त्यांनाही भूक लागते, दारावर जातात, उभे राहतात. त्याच्या प्रामाणिक आहे, एकदम आतमध्ये शिरत नाही. आणि एखादा श्रीमंताचं कुत्र असलं तर त्याला राखण्याकरता माणूस ठेवता. कसा कसा राखण्याकरता. मालक जेवत नाही, अगोदर त्याला प्रसाद. त्या कुत्र्याला काय करतात, पुण्यपाप काय केलं पाहिजे. म्हणून प्रारब्धानुसार नाथ महाराजाचं प्रारब्ध वेगळं, तुकोबाराचं प्रारब्ध वेगळं, ज्ञानेश्वर महाराजाचं प्रारब्ध वेगळं, बोध मात्र सर्वांचा. बोधामध्ये काय नाही, हे नाही. पण प्रारब्धानुसार सगळे काय होतात, मग व्यवहार होतात. हेच सुंदर घेतलेलं आहे. पुढे वाचा की. परिच्छेद क्रमांक 52, अधिकार भेदाने कर्तव्य विचार. थोडा कर्तव्य विचार आहे का, पण त्याच्यामध्ये शब्द ठेवलेला आहे अधिकार भेदाने. प्रत्येकाचा जसा अधिकार असेल, कोणतंही काम कोणाला सांगून जमत असते का, तसा त्याला अधिकार लागतो. कोणातरी याला सहलीला जायचं होतं घरच्या लोकांना, कारमध्ये मंडळी बसली, 7 सीटची काय होती, कार होती बरोबर. जावई आले तिकडं, 60 सीट का झाल्या, भरून गेल्या. पुढे रस्त्यामध्ये चेकिंग होत असे, सर्वांच्या मागून कोणाला, ड्रायव्हर, गाडी किती सीटची आहे, नाही मागून जावई आले सासूबाईचे, गाडीत 8 सीट का झाले, भरले. पाठीमागून कोण आले, जावई बा. आता त्यांना बसा, बस गाडीमध्ये सीट किती आहे, 8 सीटची काय आहे गाडी आहे. गाडी तर 8 सीटची आहे, मागवून कोण आले, आता उतरायचं कोणाला, ड्रायव्हरला का. ड्रायव्हरला उतरलं तर हे बाकीचे सगळे वैकुंठात, मग कोणाला उतरावं लागेल. कारण गाडीचा चालकाचा अधिकारी कोण आहे, ड्रायव्हर. अधिकार भेदाने कोणतंही काम चालतं कशाने, कोणाला
करायला बसवावं लागत असते का? काय काय आमची इथे थोडी अडचणीची जागा आहे पाहिजे. नवीन ड्रायव्हर असला ना त्याला माहिती राहतं दणकन. नेहमीचा ड्रायव्हर असला ना हळूहळू उतरवतो. प्रत्येक क्रियेमध्ये काय पाहिजे? अधिकार. सर्वांना सांगून काम भागत नाही. वाढणारा सुद्धा हुशार असा लागतो. बरं का? म्हातारा माणूस म्हणतो टाका टाका, पण अति संडास मोकळा ठेवा लागेल. तो 3 लाडू ठेवला, वाढणारा एकच टाकतो टाकून. आज तरुण असला तर तरुण म्हणतो 1 टाका, 2 5 टाकतो. प्रत्येक क्रियेमध्ये काय पाहिजे? अधिकाराचा. तसंच ज्ञानाचा आहे का? दृढ प्रोक्ष ज्ञानी. बरं का? त्याला म्हणतात ज्याचे सर्व संशय काय झालेले संपले. वेदांताच्या द्वारा तेवढंच वाढतं म्हणजे वेदांताच्या द्वारा ज्याचे सगळे संशय काय झालेले आहेत. मग भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचं काय केलं तर सगळे तस्मात् दद्मान संभूतम वृष्टम ज्ञानासीनात्मना चित्वैनम संशयम योग उत्तिष्ठ भारत. काय गोड श्लोक आहे. तस्मात् अज्ञान संभूतम, अज्ञानापासून उत्पन्न होणार आहे. वृष्टम ज्ञानासीनात्मना, ज्ञानासीनात म्हणजे ज्ञानरूपी शस्त्राने काय केले? वृष्टम ज्ञानासीना चित्वैनम संशय, सगळे काय करून टाकले. माझा तो मोकळा झाला. तस्मात् उत्तिष्ठ. आता काय म्हणलं युद्धाला उभा राहा की काय गीता सुंदर आहे. जाऊ दे गीतेमध्ये कोणत्या अध्यायातला श्लोक आहे? अध्यायी असते का? 4थ्या अध्यायातला शेवटचा श्लोक आहे. सुंदर श्लोक आहे. तेव्हा हे सगळे संशय निवृत्त. त्या संशयामध्ये पुष्कळ प्रकार आहेत, नंतर बघू आपण. ज्याचे सगळे संशय काय झालेले आहे. हे बघा सगळे संशय आपले संशय आहे, आपली भ्रांती आहे. कोणती? देहालाच काय म्हणतो आपण? आत्मा म्हणतो. विषयाचंच काय आहे म्हणतो. मी मरणार आहे. मी काय आहे? जन्म मरण भ्रांती. बरं का? देहात्म भ्रांती, विषय सुखात्मा भ्रांती, हे सगळे भ्रांती आहे. आणि याची सगळी भ्रांती काय झालेली आहे? निघून गेलेली आहे. अर्जुनाची नाही का? गुंतलो होतो अर्जुनमध्ये, गुप्त झालो तुझे निवडे. आता सांगणे पुसणे दोन्ही नाही. मग सगळी भ्रांती ज्याची, आपण भ्रमात आहो ना. आपण कशात आहोत? सगळ्या भ्रमात आहोत. आपल्याला विषयातच काय वाटते? देव म्हणजेच आत्मा ना, आत्मा म्हणजे याला काय म्हणायचं? मी मरणार आहो, मी जन्मणार आहो, याला म्हणतात जन्म मरण भ्रांती. त्या पुरुषाची भ्रांती काय झालेली असते? नाही जावे आम्हा मरावे नाव वाकडले. काय काय गीतेमध्ये नाही का? कारण तो बोधावर आलेला आहे तो. आणि आत्मा या बोधावरती आत्मज्ञान झालं असल्यामुळे न जायते न म्रियते. मग या बोधावर असल्यामुळे तो कशाला तुमच्या आमच्यासारखा. जाऊ दे. मग सर्व भ्रम काय झालेले आहे? निघून गेले. सामान्य का दृढ संशयात त्याला असेल तर मग सगळे संशय का झाले? हे काय होऊन गेलेले. त्याला कर्म उपासनेची आवश्यकता नाही. क्रमाक्रमाने सांगायचं आहे. आता ज्याला मंदबोध आहे त्याने तर कर्म उपासना करूच नये, मनन निधी ध्यासनच करावे. कारण ज्यास मंदबोध आहे तो उत्तम जिज्ञासू आहे. त्या उत्तम जिज्ञासूस मनन निधी ध्यासना वाचून अन्य कर्तव्यच नाही.
असे शारीरकामध्ये सूत्रकार आणि भाष्यकार यांनी स्पष्ट सांगितले आहे. कोणता मंदबोधवाद जिज्ञास, कोणता मंदबोधवाद जिज्ञासूने काय केलं पाहिजे? मन निधिध्यासन वगैरे केलं पाहिजे. इतर करण्याची त्याला काय नाही आवाज. मंदबोधवाद आपण व्यवहारामध्ये पाहतो ना, व्यवहार असतो ना आपला मंदबोधवाद, म्हणजे त्याला पुन्हा सांगा हे बघ, कापराला जर अग्नी लावला तर ठोका मारावा लागते का होते, आणि गोरीला अग्नी लावला तर ठोका मारावा. म्हणजे गोरी कोणता अधिकारी मधनं, आणि कापूर कोणता अधिकारी? तुमच्या विचार हरिपाठात आहे ना, साधुबोध झाला, नुरोणी ठाई समोर आला, कापुराच्या वाची उधळल्या, जसा मोक्षरेखी आला भाग साधूचा अंकित आहे. ज्ञानदेवा उडी संगती सज्जनी, हरी दिसे जणीवणी का भूत दिसे? आपल्याला काय दिसते? सगळे जणीवणी काय दिसते? सगळे भूत. साधूला काय जे जे दृष्टी दिसे, आणि पूजा ध्यानाचा त्याचं नाही, दोन्ही हरिपाठात आहे. म्हणून मंदबोधवान जो असेल त्याला श्रवण पुढे पुढे निधिध्यासन. ज्ञानाचं अंतरंग साधन कोणतं? तत्त्वमसी महावाक्य. कोणतं? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान कोणत्या वाक्याने होते? म्हणून अंतरंग साधन कोणतं आहे? बाकीच्या मानाने काय आहे? कमी आहेत की. श्रवण पुढे, श्रवणाने कशाची निवृत्ती होते? प्रमाण संभावना, प्रमेय संभावना, विपरीत भावना. प्रमाण संभावना कशाने जात असते? श्रवणाने. बरोबर आहे. प्रमेय संभावना मनन बरोबर आहे. आणि निधिध्यासनाने काय जाते? विपरीत भावना. बरं आहे. सुंदर तो रंग आहे ना पहिला, चांगला आहे की. मग मुमुक्षुला मनन निधिध्यासन फक्त त्याने करावं, कर्म उपासनेची आवश्यकता नाही. वाचा. विद्वानास तर मनन निधिध्यासनाचीही जरुरी नाही. कोणाला? ज्याला दृढबोध झालेला आहे, त्याला मनन करण्याचे आहे काय. अगदी ज्याला पाठ म्हणतात हे झालेलं आहे, त्याला घोकण्याची काय नाही. रूपपाहतालोचने घोकण्याची आवश्यकता आहे का? इकडे पाहतो आणि इकडे रमुख रूप पाहतालोचने, इकडे तार वाजवतो आणि इकडे म्हणतो रूप पाहतालोचने. नेहमी रोज हरिपाठ म्हणतात ना, तर अंग वळून पडलेलं असते. सुनबाई सांगत असते, म्हटलं ते याला काय द्या, पाळण्यात टाकलेलं आहे, नातवाला काय द्या, झोके द्या की. मग म्हातारा काय करतो? आणि हरिपाठ म्हणणं काय असते आहे का नाही का? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ते कार्ट रडायला लागलं. म्हटलं बाळा रडू नको, तुझी आई काम कर. पुन्हा सुंदर ते ध्यान झालं. पडिले वळण आठवत बसतो का तो? म्हणजे त्याला दृढबोध म्हणतात. कोणता बोध? विसरण्याचा जरी प्रयत्न केला तरी विसरू शकत, त्याला कोणता बोध म्हणायचा? आणि विसरत असेल तर दृढबोध. मग काय काय माणसं ते रामचंद्र बाबा म्हणा, ते भोसलेकर मावलेला दृढबोध असायचा. कोणता बोध? सतत चिंतनाच्या योगाने कोणता बोध असतो? दृढबोध. मी देह आहे हा कोणता बोध आपल्या ठिकाणी? दृढबोध आहे. एखाद्या माणसाने म्हटलं तू बाई आहे, आपण कबूल करू का? मनुष्य याच्यामध्ये काही संशय आहे का? मग संशय पर्याय राहील.
पुढे वाचा. परंतु मनन निधिध्यासनात विद्वान प्रवृत्त होतो, तो जीवनमुक्तीच्या आनंदाच्या इच्छेने प्रवृत्त होतो, विधी म्हणून प्रवृत्त होत नाही. हे पहा प्रॉब्लेम काय होतं, स्वभाव धावत असतो. काय होतं, आता ते ज्यांची नावं पटावर आहे आणि बाहेरून येणारे लोक, दोन फरक आहे. ते विधी कोणाला आहे, ज्याचं नाव पटावर असेल, बाकीच्याचं काय नाही. त्याप्रमाणे ज्ञाता पुरुष मनन करील अथवा करणार, त्याला काही गरज राहिलेली नाही. पुढे मी वेदाची आज्ञा पालन केली नाही तर मजला जन्ममरण संसार प्राप्त होईल, या बुद्धीने जो क्रिया करतो ते कर्तव्य. जर मी आणखी वेदाची आज्ञा पाळली नाही, पुढे जन्मांतरीच्या दुःखामध्ये काय व्हावं लागेल. गरज कोणाला आहे आणि गरज कोणाला नाही. तसं काय, ज्याला बंध असेल त्याला काय, ज्याचा बंध निवृत्त झाला त्याला काय नाही. तो काय झाला, तिथं साधना सगळीच काय होऊन जातात, संपून जातात. नाही का, तृप्ती झाली आजायची नाही, तर साधने सरती आपयची, आत्मतुष्टी त्याची. तुमच्या गीतेमध्ये 3रा अध्याय ना, तस्य कार्य कोणता श्लोक आहे, अवघड आहे म्हणा. यस्य आत्मतृप्ती वस्यात् आत्मतृप्तश्च मानव. पुढे आत्मन्येव च संतोष तस्य कार्य. तर थोडी मदत करायला पाहिजे, मदत करायला पाहिजे. यस्य आत्मरतिरेव स्यात्, आत्मा तो कशाने तृप्त झालेला आहे, तस्य कार्य. मग आपल्याला मात्र काय केलं पाहिजे, कर्म, उपासना, ज्ञान सुद्धा काय झालं. विद्वानास ती बुद्धी नाही, केवळ आपल्या इच्छेने मनन निधिध्यासन करतो, म्हणून ते कर्तव्य नाही. कृतकृत्यश्च, आता कर्तव्य त्याचा काय झालेला आहे, संपून गेलेला आहे का नाही का. एखादा 60 वर्षाचं वय झालं म्हणजे मग नोकरीचे काम त्याचं काय झालं, संपलं. म्हटलं का आता, तर म्हटलं आता पेन्शनचं वय आहे. कशाचं काय, म्हणजे कर्तव्य केव्हा संपतं, रोग संपला की काय समजायचं. अरे रोग गेला तर औषधाचं काय काम आहे, म्हणजे विनाकारण जर पोटात टाकायचं काम. औषध कुठपर्यंत, कारमध्ये बसायचं कुठपर्यंत, बंगला येईल का, बंगल्यात कारचं काय झालं, काम संपलं. म्हणून परमार्थ संपला, आत्मलाभ झाला की परमार्थ. आत्मलाभास आली की यल्लब्ध्वा परम लाभम मन्यते यस्मिन् स्थितो न दुःखेन. काय काय कोणत्या 6व्या अध्यायातला. या रीतीने दृढ बोधवान असो किंवा मंदबोधवान असो, या दोघांसही कर्म उपासना कर्तव्य नाही. कोणाचे दोघं कोण वाचा. दृढ बोधवान असो किंवा मंद बोधवान असो, या दोघांसही कर्म उपासना कर्तव्य नाही. पण त्याच्यात एक दृढ घेतला, एक दुसरा कोणता घेतला, या दोघातला फरक काय आहे सांगा की. मंदबोधवान जो असतो त्याच्या ठिकाणी प्रमेयाच्या ठिकाणी जी असणारी असंभावना आणि विपरीत भावना यांची प्रवृत्ती होऊ शकते, तो मंदबोधवान. आणि जो दृढ बोधवान आहे त्याच्या ठिकाणी संशय नाही, विपर्यय नाही, किंवा
प्रमाण प्रमेय विपरीत या संभावना आणि विपरीत भावना यांचा लेशसुद्धा शिल्लक नाही. म्हणजे निश्चय वाचून निश्चय ज्याचा आत्मबोधामध्ये झालेला आहे असा दृढबोधवान. जो संशयात येतो त्याला मंदबोधवान म्हणतात. काय तर आणि जो संशयातच काय होत नाही. कोणीतरी एक ग्रस्त आपला रस्ता चालला होता पण थोडा हे होता, त्याने कोकरू विकत घेतलेला होता, बकरीचं पिल्लू असं घेऊन चालला. 4 भामटे मिळाले. ते म्हटले आता आपण कोकरू काय केलं पाहिजे, उपटलं पाहिजे. दूर दूर असे 4 जण उभे राहिले, असे लांब लांब असे. मग आता आपला बाजारातलं कोकरू घेऊन असं आपलं शेळीचं पिलं कशा करता नेत होता हे बुवाने कसं सांगायला पाहिजे. ते आता कुठं दिसते काकेत घरी गेल्यानंतर कुठं आम्ही नत्तबान फिरायला जायचे. 1, 2, 3 पोरं, एका पोराच्या आपलं पक्षी होता बा आपल्या हातात. आम्हाला असं वाटलं, म्हटलं वा याला आणखी पाळण्याचा काय असेल नाद असेल, असू द्या घरामध्ये पक्षी. ते म्हटले महाराज तुम्ही फार वेळे आहात. मी म्हटलं का बरं वेळ आहेत. हो म्हटलं आता या हातात दिसते पक्षी कुठे, 2 तासानंतर कुठं. मग ते कोकरू तो पहिला होता ना, त्याने सांगितलं म्हणलं हे बाबा काय आता वास्तविक ते होतं बकरीचं. म्हणलं कुत्रं कशाला घेऊन चालला, काय घेऊन चालला. मी याला वाटलं नाही कुत्रं नसून काय. पुढे गेला, आता दुसरा भेटला. तो म्हणायला लागला, म्हणलं हो हे कुत्रं कशाला घेऊन चालला तुम्ही. त्याला वाटायला लागलं नाही कोण आहे. पुढे तिसरा भेटला, तोही काय म्हणायला लागला. त्याला संशयात आला. ज्या अर्थी तिघाने सांगितलं त्या अर्थी शेळी नसून काय. मग पुढे कोण भेटला, चौथा. म्हटलं हे कशाला कुत्रं घेऊन चालला. मग चला आता म्हटलं हे शेळी नसून काय, दिले टाकून म्हणलं आपलं काम संपलं. संशयात येत असेल तर त्याला काय म्हणायचं मंद घेतल्या. आणि लाख जरी सांगितलं तरी पुन्हा संशयात येत नाही, दृढ अपरोक्ष ज्ञानी. पुढे आता ज्यास बोध नाही. तुमच्या गीतेमध्ये सुद्धा नाही का पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन भ्रमात आहे. कशात आहे, माझाच खरं आहे कुणाचा ना योच इथे गोविंद. तर देवाची लाज काढतो, भ्रमात आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये तो संशयात येतो, कार्पण्य दोष. म्हटलं आपलं चुकत नाही कशा, आता कशात आलेला आहे तो संशय. आणि पुढे 18व्या अध्यायामध्ये नष्टो पूर्ण ज्ञान, पूर्ण ब्रह्म झाला पार्थ, असं गीतेमध्ये. आता ज्यास बोध नाही आणि आत्मा जाणण्याची मात्र तीव्र इच्छा आहे, भोगाची नाही, त्याचे अंतःकरण शुद्ध आहे म्हणून तो उत्तम जिज्ञासू आहे. त्यानेही बोधाकरिता श्रवणादिकच करावीत. उत्तम जिज्ञासू नाही का, चित्त काय नाही शुद्ध आहे पण चंचल नाही. आणि श्रवणामध्ये काय आहे, प्रवृत्ती आहे. कोणता जिज्ञासू उत्तम आहे. पुढचा तो उत्तम जिज्ञासू आहे, त्यानेही बोधाकरिता श्रवणादिकच करावीत. कर्म सुद्धा काय करायचं, श्रवणच करायचं. श्रवण दृढ होण्याकरता म्हणून पुढे निधिध्यासन आणि तत्त्वम पदार्थ शोधन. म्हणून जो उत्तम जिज्ञासू आहे त्याला कर्म उपासनेची आवश्यकता नाही. तुम्ही म्हणाल बरंच सांगून राहिलेलं आम्हाला, विनाकारण प्रदक्षिणेला जात असतो आम्ही, कर्म उपासनेची काय नाही, जरूरच नाही.
मग काय करायचं, द्यायची का प्रदक्षिणा सोडून? तसा अर्थ घ्यायचा नाही. नाहीतर का लोक भलताच अर्थ करतात. म्हटलं कर्म उपासनेची काय नाही जरूरत नाही, असंच आहे. हे सांगण्यात तात्पर्य आहे बघा. मग ते करण्यामध्ये तात्पर्य आहे, नाही सांगता येत. इथे एक पोरगा होता आमच्या वेळेला, प्रदक्षिणा काय तुमचं दर्शन केलंच पाहिजे. त्याला विचारायचे आम्ही, अरे का रे प्रदक्षिणा आली? म्हणलं मी केली. आता तर इथे बसला होता 2 आणि प्रदक्षिणा केव्हा केली? त्याने एक तुळशीचं झाड आणलं होतं, तुळशी ह्याच्यामध्ये, आणि तो काय करायचा, तुळशीला प्रदक्षिणा करायचा. म्हणलं प्रदक्षिणा झाली की? तसं नव्हे, क्रियेकरता क्रिया काय केली पाहिजे, केलीच पाहिजे. तो ज्ञानी जरी झाला तर देव तीर्थ भजन न सांगणे, तरी सुद्धा तो क्रिया केल्याशिवाय राहते. मग तुकोबारा वारी करत नव्हते का? मग अज्ञानी होते का ते? ज्ञानेश्वर महाराज का अज्ञानी होते का? मग वारी करत नव्हते का? त्यांना गरज नाही, काय नाही, पण केल्याशिवाय राहत नाही, हे महत्वाचं आहे. त्यांना तुमच्या आमच्यासारखी काय राहिली नाही, गरज राहिली, पण केल्याशिवाय पडिले वळण. एक भाग बघा, आवड असते पुन्हा माझी जीवीची, आणि 3रा भाग लोकांना सन्मार्गाला लावा. यद्यथा चरती दत्तदैवे. कारण कर्म उपासनेचे फल अंतःकरण शुद्धी आणि निश्चलता हे त्यास प्राप्त आहे. कर्म उपासनेचं फल काय? अंतःकरण शुद्धी. कारण कर्म उपासनेचे फल अंतःकरण शुद्धी आणि निश्चलता हे त्यास प्राप्त आहे. हा कोणाला? ज्ञानी पुरुषाला. कर्म उपासनेचं फल काय आहे? चित्ताची शुद्धी, अंतःकरणाची. मग याचं चित्त शुद्ध आहे ना, जाई होतो माते आम्ही विष्णुदास काय करे. बरं तिथे काही माणसं आहे का तिथे? तरी सुद्धा तुकोबारा काय म्हणतात, जाई होतो. यावरून काय असलं पाहिजे? चित्त शुद्ध तरी. शत्रू मित्र. शिवाजी महाराजांचा दृष्टांत कोणाचा? मग त्या मुलीला चोळी बांगडी करून कुठं पाठवून दिलं होतं? कशाचा प्रकार आहे? चित्तशुद्धी. नाही तर मग इंद्र स्वर्ग सोडून आणि गौतमाच्या कोपीत जातो. पुढचं सांगणारा नको, माहिती आहे तुम्हाला काय काय. म्हणून काय म्हणा, चित्ताची शुद्धी काय? हो बरोबर आहे बा. ते तुमचं कीर्तन असते कुठे, पुन्हा आणखी 4-5 दिवस कीर्तन असते. पॅरेग्राफ संपला का? आता ज्यास ज्ञानाची तीव्र इच्छा नाही, परंतु सामान्य इच्छेने श्रवणात प्रवृत्त आहे आणि अंतःकरण विहित भोगात आसक्त आहे, त्यास मंद जिज्ञासू म्हणतात. मंद जिज्ञासू कोणाला म्हणायचं? श्रवणाची काय नाही, सामान्य इच्छा. कोणती? एकाच वेळेला कीर्तनही आलं आणि एकाच वेळेला जेवणही आलं. मग सामान्य इच्छा आणि तीव्र इच्छा. जेवणाकडे जात असेल तर सामान्य इच्छा. अगोदर म्हणलं जेवण करून घेऊन नंतर, आता म्हणलं नाही जेवण बाजूला झाला, कुठं जायचं? कीर्तनाला. मग कोणची इच्छा? तीव्र इच्छा. 2 भागाचं. मग जरा कोणची इच्छा आहे? सामान्य इच्छा आहे. कोणती? आणि भोगामध्ये काय प्रवृत्त आहे? त्याला काय अधिकारी म्हटलेला आहे का? वाचा. हा, मंद जिज्ञासू म्हटलेलं आहे. त्यानेही श्रवणच करावे. श्रवण टाकून पुन्हा कर्म उपासनेमध्ये प्रवृत्त होऊ नये. श्रवणच करा. इथला विधी लक्षात ठेवा. नाही तुम्ही म्हणाल उद्या भक्तीत द्यायची सोडून सगळे का
विचार चांगला सांगितला की कर्म उपासनेचे काय नाही, तसा अर्थ घ्यायचा नाही. सांगण्याचं तात्पर्य काढावं लागते. श्रवण त्याला म्हणतात, कशाला म्हणतात? तात्पर्य निर्णय. त्याला काय म्हणायचं? वगैरे काय नाही. उपक्रम उपसंहार, पुढे अभ्यास पर्वता फलम, काय उपपत्तींचे निर्णय, तात्पर्य निर्णय. तुम्हाला गोष्ट सांगितली होती ना, ते कदम माऊलीच्या वेळेला आपले लागू ऐकलेलीच आहे. एक पोरगा कसा आला, उशिरा आला. कदम माऊली म्हणे बाळीत का लवकर येऊ नये, हळूहळू येत जावं. काय यायचं हे म्हणण्यात तात्पर्य आहे का वेळेवर ये म्हणून सांगतो? मग कर्मोपास टाकून द्या म्हणण्यात तात्पर्य आहे की पडिले वळानं केल्याशिवाय हे म्हणण्यात तात्पर्य आहे. पुढे त्यास अंतःकरण शुद्धीची आणि निश्चलतेची अपेक्षा आहे, परंतु ती त्यास श्रवणाच्या आवृत्तीनेच प्राप्त होऊन या जन्मी किंवा अन्य जन्मात किंवा ब्रह्मलोकी त्यास ज्ञान होईल. आणि श्रवण सोडून जो कर्म उपासनेमध्ये प्रवृत्त होईल तो आरूढ पतित समजावा. हे थोडं वादाचा भाग आहे. पुन्हा आणखी जो कर्म उपासनेत प्रवृत्त होईल तर तो काय होईल म्हणतात? आरूढ पटील. पण त्याचा अर्थ असा आहे, आरूढी पद्धत न घेताना पडिले वळणं इंद्रिया सगळं हेच लावायचं. आरूढ पडेल त्याला गरज नाही, काय नाही, गरज नाही. पण शरीराकडून क्रिया झाल्याशिवाय गरज असो का नसो, म्हणजे क्रिया होतच राहतात. हे आपल्या पापण्या असतात. आपण का जाणीवपूर्वक काही हवंय, त्या स्वभाव आहे त्यांचा. काय आहे तो? मग तुझा स्वभाव नमस्यंतस्य मां भक्त्या नित्ययुक्ता, म्हणून त्याचा नमन करण्यात काय बनलेला असतो? नव्या अध्याय सततम कीर्तयंतो वा यतंतश्च दृढपदा नमस्यंतस्य मां भक्त्या नित्ययुक्ता. नाही का? तो कोण काय करतो? नमन करतो ना, अगदी मुंगीपासून तो ब्रह्मदेवापर्यंत. थोडे या प्रकारे करून ज्ञानवान आणि उत्तम जिज्ञासू या उभयंतास कर्म उपासनेचा अधिकार नाही. आणि मंद जिज्ञासूत जर श्रवणात प्रवृत्त असेल तर त्यासही कर्म उपासनेचा अधिकार नाही. आणि ज्यास ज्ञानाची इच्छा आहे परंतु भोगात बलवत्तर प्रवृत्ती असल्यामुळे श्रवणात प्रवृत्ती होत नाही, अशा मंद जिज्ञासूस मात्र कर्म उपासनेचा अधिकार आहे. हे सांगण्याचं प्रकरण आहे, लावून टाकायचं आपल्याला. मग श्रवणाची मुळीच इच्छा नाही आणि भोगामध्ये काय प्रवृत्त आहे. कीर्तन चाललेलं आहे आपलं, श्रवणाची काय नाही इच्छा नाही, भोगामध्ये काय प्रवृत्त आहे. भोग समजते ना. आणि श्रवणाकरता बरेच काही मंडळी असताना कुठे कीर्तनाला याला तळी येऊन बसता. काही श्रवणेच्छू असतात, काही कशाकरता आलेले असतात पोथी ऐकायची, पण पुढे जळवर काय मिळते? साखर मिळते. आणि काही असे असतात कीर्तन संपत आलं म्हणजे येत असतात. कधी त्यांना विचारलं कशाकरता आले, म्हटलं साखर मिळते. कीर्तन ऐकण्यात काय नाही प्रवृत्ती नाही, चालू दे बुवाची कथा काय चालते. बरीच मंडळी का म्हटलं बुवाचं कीर्तन सुरू झालं, चाललं म्हटलं केलं. आणि मग शेवटी केव्हायचं असतं आरतीच्या वेळेला. ती आले तर आले, नाही तर सोबत काढ. तो ज्ञानाचा अधिकारी नाही. मग असे मंडळी तुम्ही पहा सप्ताहामध्ये पाहायला मिळते बघा. कीर्तनकाराला काय देतात? आमंत्रण, त्याची दक्षिणा देतात. पण कीर्तनाला काय कळत नाही, तिकडे पत्ते खेळत असतात. हा ज्ञानाचा काय नाही, मग श्रवणामध्ये काही नाही, हे महत्त्वाचं आहे. पुढे आणि ज्यास भोगाची आसक्ती असून ज्ञानाची इच्छा नाही त्या बहिर्मुख पुरुषास शुभ सकाम कर्माचा अधिकार आहे. नाही बा, ज्याला काय नाही श्रवणाची अजिबात काय नाही
इच्छा नाही, शुभकर्म करण्याची इच्छा नाही. तो काय ज्ञानाचा अधिकारी नाही तो. मग त्याने कर्म काय केलं पाहिजे? कर्म आणि उपासना केली, ज्याचं त्याने ओळखायचं असतं. नाही आलं का लक्षामध्ये? त्याने कर्म काय केलं पाहिजे? केलं पाहिजे. उपासना केलीच पाहिजे. आणि पुढचा जो भाग असतो ना, त्याच्यामध्ये त्यांच्याकडून न करताना कर्म, न गीतेच्या नाव ज्ञानयज्ञेन चाप्यज्ञे यजंतो माम उपासते एकत्वेन पृथकत्वेन, नाही का? तरी न करता पांडवा काय झाले? जे तुला मी आगवा तो तयाची असद्भावा, तरी न करता पांडवा भजन. तो करत नाही तरी काय होते? आणि आपलं करूनही काय होत नाही. संपलं का? संपलं का? प्रस्तुत ज्ञानवानाचा विचार चाललेला आहे, त्यास कर्मोपासनेचा अधिकार नाही. कर्मोपासनेचे ज्ञान विरोधी आहे, म्हणून ज्ञात्याचे ठिकाणी कर्मोपासनेचा संभवही नाही. मी करता आहे, यज्ञाधिक मला कर्तव्य आहे, यज्ञाधिकांची स्वर्गादी फले मला प्राप्त व्हावयाची आहेत, अशा बुद्धीने कर्म घडते. तसेच मी उपासक आणि देव उपास्य आहे, या भेदबुद्धीने उपासना होते. ती दोन प्रकारची भेदबुद्धी हे सर्व ब्रह्म आहे, अशा अभेदबुद्धीस निवृत्त करून वृद्धिंगत होते. म्हणून कर्म उपासना ज्ञानाची विरोधी आहे. असे मत आहे सांगितलं. त्यांना कर्म आणि उपासना कोणाच्या विरोधी आहे? कारण हे पहा, उपासनाही असेल तर भेदबुद्धी पाहिजे ना. एक उपास्य, दुसरा कोण? कोणी उपास्य आणि कोणी उपासक ठरू शकतो का? नाही का? जे विना भेदाशिवाय उपासना होऊ शकत नाही. आणि पुढचा जो असतो ना, बघा, भेद जरी निवृत्त झाला तरी उपासना होत असते. क्रमाक्रमानेचा हे याच्यामध्ये नाही बघा, तुमच्या भक्तिशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. ते काय उपासना ही कशी राहते? चालूच राहते, खंड पडत नाही. अखंड खंडेना जीवन तुमच्या गीतेमध्ये आहे बघा. तुम्हाला अध्याय मिळवणी मिळवताची असे समुद्री गंगा जळ 13व्या अध्यायातला आहे. माझे मदतीची अपोकरीची उपकंठी रिगालिया रविबिंबा पाठी रश्मी जैसी कीर्तीचा वर्षाकाळी जैसी चढू लागे पण सुद्धा तैसी वीज नवी भजत आहे. ठाकली आई सागर मागेला यावा अरे वा, ते ऐशीवर प्रेम व्हावा पैसे इंद्रिया सहित मज माझी सुनी चित्त रात्र आणि दिवस न म्हणती उपास. त्यांच्या उपासनेमध्ये कोणताही खंड पडत संपला. अधिक विचार आहे त्यांना कसे आहे, त्यांना कशाचा विचार कधी करतात. आता कीर्तनाची वेळ झाली. बरं आहे.